नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टेक इजी इन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी श्रीहरी वाळ तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ घेऊन आलो आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय हे सविस्तर समजून घेणार आहोत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सममूल्य अपूर्णांक याविषयी सविस्तर समजेल। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। सममूल्य अपूर्णांक आपण उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेऊया। पहा, स्क्रीनवरती मी एक भाकरी घेतलेली आहे। या भाकरीचे दोन समान भाग करूया आणि त्यापैकी एक भाग घेऊया। म्हणजेच एक भाकरी दोन जणात समान वाटली तर प्रत्येकाला अर्धी भाकरी मिळेल। पहा, इथे अर्धी भाकरी आलेली आहे। तर अर्धा हा अपूर्णांक असा लिहिला जातो। यामध्ये 1 ला अंश असे म्हणतात आणि या 2 ला छेद असे म्हणतात आणि याचे वाचन 1/2 असे करतात। पहा, हे 1/2 आहे। तर मित्रांनो, यामध्ये असे लक्षात घ्यावे की एका भाकरीचे दोन समान भाग करून त्यापैकी एक भाग जर घेतला तर अर्धी भाकरी वाटून आली हे आपणास समजते आणि हा अर्धा हा अपूर्णांक 1/2 असे लिहितात। तर पहा, आता दुसरे उदाहरण स्क्रीनवरती एक भाकरी आहे। एका भाकरीचे आपण 4 समान भाग करूया। पहा, एक भाग झाला, हा दुसरा भाग, तिसरा आणि हा चौथा भाग। 4 भाग केलेत आणि त्यापैकी आपण 2 भाग घेतलेले आहेत। तर पहा, एका भाकरीचे 4 समान भाग केले आणि त्यापैकी 2 भाग एकाला दिले। हे 2/4 असे दाखवतात। म्हणजे 2/4 भाकरी वाटून आली म्हणजेच अर्धी भाकरी असाच याचा अर्थ आहे। यामध्ये 2 हा अंश असतो आणि 4 हा छेद असतो। याचे वाचन 2/4 असे करतात। तर मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या की भाकरीचे 4 समान भाग करून 2 भाग जरी घेतले तरी अर्धीच भाकरी वाटून आलेली आहे। म्हणजे 2/4 हा अपूर्णांक सुद्धा अर्धा असाच दाखवतो। या पुढील उदाहरण, आता एक चौकोनी आकार घेऊ आपण आणि त्याचे 6 समान भाग करू आणि त्यापैकी 3 भाग घेऊ। पहा, या ठिकाणी एक चौकोन आहे, म्हणजे 6 समान भाग केलेत। पहा, 1 2 3 4 5 6 आणि ह्या 6 समान भागापैकी इथे 3 भाग घेतलेले आहेत। हे कसे लिहितात? तर पहा, 3/6 म्हणजे केलेले भाग खाली, घेतलेले भाग वरी, 3/6 असे दाखवतात। याचा अर्थ सुद्धा अर्धा असाच आहे। म्हणजे या आकाराचा अर्धा भाग आपण घेतलेला आहे। यामध्ये 3 हा अंश असतो, 6 हा छेद असतो। म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात आले असेल की एकूण 6 भाग करून 3 भाग घेतले म्हणजेच ह्या आकाराचा अर्धा भाग आपण घेतलेला आहे। म्हणजे 3/6 या अपूर्णांकाची किंमत सुद्धा अर्धा अशीच आहे। आता पहा, या ठिकाणी एक भाकरी आहे, तिचे 2 समान भाग करून एक भाग घेतलेला आहे। या ठिकाणी पहा, एक भाकरी आहे, तिचे 4 समान भाग करून 2 घेतलेले आहेत। पहा, तरी सुद्धा या ठिकाणी सुद्धा अर्धीच भाकरी वाटून आली, या ठिकाणी सुद्धा अर्धीच भाकरी वाटून आली। आता या आकाराचे सुद्धा 6 समान भाग केलेले आहेत आणि त्यापैकी 3 भाग घेतलेले आहेत। म्हणजे या आकाराचा सुद्धा आपण अर्धा भाग घेतलेला आहे। तर वरील हे तिन्ही उदाहरण आपण पाहिले असता यामध्ये अपूर्णांकाची किंमत ही अर्धीच आहे। म्हणजे या ठिकाणी अर्धाच आहे, या ठिकाणी सुद्धा अर्धाच आहे आणि या ठिकाणी सुद्धा अर्धाच आहे। तर हा अपूर्णांक आपण कसा दाखवलेला आहे? तर पहा, या ठिकाणी 2 भाग करून एक घेतला म्हणजेच हे 1/2 असे दाखवले। या ठिकाणी या भाकरीचे 4 समान भाग केले आणि त्यातील 2 भाग घेतलेले आहेत। तर 2/4 म्हणजे सुद्धा अर्धा। आणि या ठिकाणी या आकाराचे 6 समान भाग केलेत, त्यापैकी 3 भाग घेतलेत, तर 3/6 म्हणजे सुद्धा अर्धा असाच आहे। म्हणजेच 1/2 2/4 आणि 3/6 या तिन्ही अपूर्णांकाची किंमत समान आहे। तर हेच आपण पहा
समानचे चिन्ह देऊन म्हणजेच बरोबरचे चिन्ह देऊन असे दाखवतो 1/2 बरोबर 2/4 बरोबर 3/6. म्हणजे या तिन्ही अपूर्णांकाची किंमत समान आहे म्हणून आपण बरोबरचे चिन्ह देऊन दाखवले आहे. तर मित्रांनो, ही खास बाब लक्षात ठेवा की अशा समान किंमत असलेल्या अपूर्णांकांना सममूल्य अपूर्णांक असे म्हणतात. आता सममूल्य अपूर्णांकाचे आणखी एक उदाहरण आपण पाहूया. पहा, या ठिकाणी हे वर्तुळ आहे. ह्या वर्तुळाचे 3 समान भाग केलेले आहेत. पहा, 1 2 3 आणि त्यातले 2 भाग रंगवलेले आहेत. हे आपण कसे लिहितो तर 2/3 म्हणजे केलेले भाग खाली 3 आणि अंशस्थानी घेतलेले भाग 2 भाग घेतलेले आहेत. 3 पैकी 2 भाग. आता दुसरे उदाहरण पहा. तेच वर्तुळ आहे परंतु त्या वर्तुळाचे आता 6 समान भाग केलेत. पहा, 1 2 3 4 5 6 आणि 6 समान भागापैकी 4 समान भाग घेतलेले आहेत. हे आपण असे लिहितो. पहा, 4/6. तर दोन्ही वर्तुळाचा रंगवलेला भाग समानच आहे. पहा, फक्त आपण या ठिकाणी 3 पैकी 2 भाग घेतले आणि या ठिकाणी 6 पैकी 4 भाग घेतले असे दाखवलेले आहे. परंतु वर्तुळाचा रंगवलेला भाग दोन्ही ठिकाणी समानच आहे. इथे जेवढा आहे तेवढाच इथे आहे. म्हणून 2/3 आणि 4/6 हे सममूल्य अपूर्णांक आहेत. तर हे बरोबरचे चिन्ह देऊन आपण 2/3 बरोबर 4/6 हे सममूल्य अपूर्णांक आहेत हे दाखवलेले आहे. पहा, म्हणून 2/3 व 4/6 हे सुद्धा सममूल्य अपूर्णांक आहेत. आता सममूल्य अपूर्णांकामध्ये संबंध काय असतो ते बघू आपण. पहा, इथे 2 अपूर्णांक आहेत. हे सममूल्य अपूर्णांक आहेत. 2/3 बरोबर 4/6. तर या ठिकाणी आपण बारकाईने पाहिले असता असे लक्षात येते की दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश हा पहिल्या अपूर्णांकाच्या अंशाच्या दुप्पट आहे. पहा, बेदोनी 4 दुप्पट आहे. आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा हा जो छेद आहे 6 हा सुद्धा पहिल्या अपूर्णांकाच्या छेदाच्या दुप्पट आहे. पहा, 3 2 6. म्हणजे अंश व छेदाची समान पट असेल तर सममूल्य अपूर्णांक तयार होतो. आणखी पाहूया उदाहरण. 1/2 2/4 3/6 हे सममूल्य अपूर्णांक दाखवलेले आहेत. याच्यामध्ये आपण पाहिले असता असे लक्षात येते की दुसरा अपूर्णांकाचा जो अंश आहे 2 हा पहिल्या अपूर्णांकाच्या अंशाच्या दुप्पट आहे. पहा, 1च्या दुप्पट 2 आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा जो छेद आहे तो पहिल्या अपूर्णांकाच्या छेदाच्या दुप्पटच आहे. पहा, 2च्या दुप्पट 4 म्हणजे अंशाची व छेदाची दुप्पट केलेली आहे या ठिकाणी. आता तिसऱ्या अपूर्णांकाकडे पाहिले असता आपण अशा लक्षात येते की तिसऱ्या अपूर्णांकाचा अंश हा पहिल्या अपूर्णांकाच्या अंशाच्या तिप्पट आहे. पहा, 1 3 3 आणि छेदसुद्धा पहिल्या अपूर्णांकाच्या तिप्पटच आहे. पहा, 6. पहा, तर आपणास असे म्हणता येईल की अपूर्णांकातील अंशाला व छेदाला एकाच शून्येतर संख्येने गुणले तर त्या अपूर्णांकाशी सममूल्य असलेला अपूर्णांक मिळतो. शून्येतर संख्येने. शून्येतर म्हणजे काय? शून्येतर म्हणजे शून्य सोडून इतर संख्येने, त्यालाच म्हणतात शून्येतर संख्येने. तर अपूर्णांकाच्या अंशाला व छेदाला शून्य सोडून इतर कोणत्याही संख्येने गुणले तर त्या अपूर्णांकाशी सममूल्य असलेला अपूर्णांक आपणास मिळतो. तर पहा, अंशाला व छेदाला एकाच संख्येने भागून सुद्धा आपणास सममूल्य अपूर्णांक मिळवता येतो. कसा मिळवायचा पाहूया आपण. पहा, इथे अपूर्णांक आहे 6/12. याचा आपल्याला सममूल्य अपूर्णांक काढायचा आहे. तर पहा, अंश आहे 6, छेद आहे 12. तर 6 आणि 12 म्हणजे अंशाला व छेदाला एकाच संख्येने भाग जातो. अशी कोणती संख्या आहे तर पहा, 6ने भाग जाते. पहा, अंश आहे 6, छेद आहे 12. अंशाला पण 6ने भाग जातो, छेदाला पण 6ने भाग जातो. पहा, अंशाला 6ने भागले तर 1चा भाग बसला, 6 1 6. आणि छेदाला म्हणजे 12ला 6ने भागले तर 2चा भाग बसला. म्हणजे 6/12 या अपूर्णांकाच्या अंशाला व छेदाला 6ने भागले असता 1/2 हा अपूर्णांक मिळाला. म्हणून 6/12चा 1/2 हा सममूल्य अपूर्णांक आहे. दुसरे उदाहरण पाहूया. आता 6/12 हा अपूर्णांक आहे. याच्या अंशाला व छेदाला जसे आपण या ठिकाणी 6ने भागले तसे 3ने सुद्धा भाग जातो. म्हणून आपण या ठिकाणी अंशाला व छेदाला 3ने भागूया. पहा, 3ने 6ला भागले तर 2चा भाग बसला.
3ने 12ला भागले तर 4चा भाग बसला. म्हणून 6/12चा 2/4 हा सुद्धा सममूल्य अपूर्णांक आहे. आणखी एक उदाहरण पाहू. पहा, अंश आहे 6, छेद आहे 12. अंशाला व छेदाला 2ने सुद्धा भाग जातो. पहा, 2ने भागलेले आहे, 3चा भाग बसला, बेत्रिक 6. आणि छेदाला सुद्धा 2ने भागलेले आहे, बेसक 12, 6चा भाग बसला. म्हणून 6/12चा 3/6 हा सुद्धा सममूल्य अपूर्णांक आहे. हे आपण असे लिहूया, 6/12 बरोबर 1/2 बरोबर 2/4 बरोबर 3/6 हे सममूल्य अपूर्णांक आहेत. तर पहा आता मित्रांनो, हे लक्षपूर्वक वाचा. अपूर्णांकातील अंशाला व छेदाला एकाच शून्येतर संख्येने भाग जात असल्यास त्या संख्येने भागले तर त्या अपूर्णांकाशी सममूल्य असलेला अपूर्णांक मिळतो. म्हणजे अंशाला व छेदाला जर एकाच शून्येतर संख्येने भाग जात असेल तर अंशाला व छेदाला त्या संख्येने भागल्यास त्या अपूर्णांकाशी सममूल्य असलेला अपूर्णांक आपणास मिळतो. आता लक्षात ठेवण्यासाठी पहा, लक्षात कसं ठेवायचं. पहा, अपूर्णांकातील अंशाला व छेदाला एकाच शून्येतर संख्येने गुणले तर सममूल्य अपूर्णांक मिळतो. अथवा अपूर्णांकाच्या अंशाला व छेदाला एकाच शून्येतर संख्येने भाग जात असल्यास त्या संख्येने अंशाला व छेदाला भागले तर त्या अपूर्णांकाशी सममूल्य असलेला अपूर्णांक आपणास मिळतो. म्हणजे अंशाला व छेदाला एकाच शून्येतर संख्येने गुणून आपणास सममूल्य अपूर्णांक मिळतो. आणि अपूर्णांकाच्या अंशाला व छेदाला जर एकाच शून्येतर संख्येने भाग जात असेल तर त्या अंशाला व छेदाला शून्येतर संख्येने भागून त्या अपूर्णांकाशी सममूल्य असलेला अपूर्णांक आपणास मिळवता येतो. तर मित्रांनो, सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय हे आपण सविस्तर समजून घेतलेले आहे. तुम्हाला नक्कीच समजले असेल. तर यापुढील व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वीच्या गणित या विषयातील उदाहरण संग्रह 17 सोडवूया. आणि या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबूया. तोपर्यंत धन्यवाद.